संपूर्ण कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला मोठं बळ मिळालेलं आहे आणि 230 जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि नेमके मुख्यमंत्री कोण होणार आहेत आणि कोल्हापुरातील लोकांचा कल नेमका कोणाकडे आहे, मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोण पाहायला आवडेल, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, काय वाटतंय मुख्यमंत्री म्हणून कोण असावेत असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना चान्स दिला जावा। त्यांनी राबवलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यांच्यावर खूप जवळजवळ 3 करोड स्त्रियांनी विश्वास दाखवलेला आहे। खूप योजना राबवलेल्या आहेत आणि एक महाराष्ट्राला प्रगती पथाकडे ते घेऊन जातील। त्यांच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे तरुण वर्गाला। तरुण वर्गाने त्यांना भरभरून मतदान दिले आणि नवीन नवीन उद्योग त्यांच्या नेतृत्वाखाली येतील आणि महाराष्ट्राची भरभराट होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळं मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेनंच द्यावं। त्यांनी कोल्हापूरला पण भरभरून निधी दिलाय, रंकाळा डेव्हलप केलाय। राजेश क्षीरसागरांना त्यांनी खूप निधी दिल्यामुळे त्यांनी खूप मोठी डेव्हलपमेंट केली। कोल्हापुरातले प्रशस्त रस्ते त्यांच्याकडून होतील अशी अपेक्षा आहे। कोल्हापूरची डेव्हलपमेंट होईल, त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना चान्स दिला जावा। काय वाटतं तुम्हाला? मला देवेंद्र फडणवीस वाटतंय। काय रिझन आहे देवेंद्र फडणवीस? ते सीटा जास्त आलेली आणि त्याचं काम बी चांगलं आहे। काम चांगलं आहे। काय कोल्हापूरचा विकास होईल असं तुम्हाला वाटतं? होईल। काय विकास होईल असं वाटतं तुम्हाला? रस्ते बसते, लाईट, पाणी सगळे भरपूर प्रॉब्लेम क्लिअर होईल असं वाटतं। आपल्या इथे पुराचा पण प्रॉब्लेम आहे ना आपल्या या भागामध्ये, त्यासाठी त्यांनी जरा लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती असणार आहे? देवेंद्र फडणवीस। ऑलरेडी भाजपच्या 135 जागा आलेल्या आहेत, त्यामुळे तसं जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस 230 नाही, ओव्हरऑली भाजप जर बघायला गेलं तर 135 आहे, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस सर। काय बदलाव होऊ शकतो कोल्हापूरमध्ये असं तुम्हाला वाटतं? बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप होऊ शकतात। मॅडम, मला वाटतं की आता जे एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे, ओव्हरऑल ज्या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत आणि इतर सगळे जे चांगलं काम त्यांनी केलेलं आहे 2.5 वर्षात, हेच 1-2 वर्ष अजून त्यांना कंटिन्यू करायला लावायला पाहिजे आणि नंतर 3 वर्ष मग पुढचं भाजपने त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद घ्यावं। आता मुख्यमंत्री म्हणून मला पसंती आहे शिंदेच असावे। लाडकी बहीण योजनेसाठी ते पण चांगले आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी काम चांगलं केलेलं आहे सगळ्यांसाठी, त्यामुळं मला त्यांचा हे वाटतं चांगला असं वाटतं। फडणवीस का नको? मग फडणवीसांनी तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? मग त्यांचं पण नेतृत्व चांगलं आहे आणि आत्ता जे मनात बसले ते शिंदे सर लय बसले मनात सगळ्यांच्या, त्यामुळं फडणवीस जरासं मागं वाटतं आम्हाला। आपल्याला महायुतीला 230 जागा मिळालेत। कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। अच्छा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नकोत? मग त्यांना भाजपकडून सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत, तर देवेंद्र फडणवीस का नकोत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच का पाहिजेत? एकनाथ शिंदेच का पाहिजे याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्रावर जर ठाकरे गटाला जर प्रभाव ठेवायचा असेल तर शिंदे साहेबच फक्त महाराष्ट्रात प्रभाव ठेवू शकतात। काय सांगणार? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे तुमची? अजित पवार। अजित पवारांना का त्यांना पसंती आहे? काय रिझन आहे? काय वाटतं तुम्हाला? कोल्हापूर त्यांच्यामुळे डेव्हलप होऊ शकेल असं वाटतं का? काय वाटतं तुम्हाला? होऊ शकतो। हा, काय रिझन आहे? तर असं काय नाही, ते चांगले नेते आहेत, ते चांगले नेते आहेत। अच्छा, ते कोल्हापूरचा विकास करतील असं तुम्हाला वाटतं, म्हणून अजित पवारांना पसंती आहे। तुम्ही काय सांगाल? तुमची पसंती कोणाला? अजित पवार। अजित पवारांना, आणि त्यांनी महाराष्ट्र फिरलेले आहेत आणि त्याला महाराष्ट्र विषय माहित आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ते अनुभवी आहेत, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे तिने डेव्हलप करू शकतात। अजित पवार डेव्हलप करू शकतात। बरं, त्यांच्यावर तर महाविकास आघाडीमधून फुटून आल्याचा आरोप आहे। महाविकास आघाडीमधून फुटून ते बरं, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकूण असं म्हणायचं आहे की अनुभवी नेते असल्यामुळे अजित पवारांना पसंती आहे। तुम्हाला काय वाटतं? कोणाला पसंती असणार आहे? अजित पवार। ओके, काय कारण आहे? काय डेव्हलप करू शकतात असं तुम्हाला? कारण म्हणजे तिने एक जुने हे आहेत, तिने नेते आहेत आणि सर्व समस्या त्यांना माहिती आहेत, लोकांचे काय आहेत काय नाही। बघा, आता जे भावी मुख्यमंत्री होऊन गेले ते फक्त एक फॉर्म्युला म्हणजे एक पद पाहिजे म्हणून तिने मुख्यमंत्री पद घेतलं, म्हणजे आपल्याला ह्या स्थानावर पाहिजे म्हणून तिने लाडकी बहीण योजना वापरली। इवन तिने पक्ष फोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले,
हे फक्त त्यांच्या नावासाठी आणि तिथं स्थान मिळावं म्हणून त्यांनी केलं. बाकी हिच्या पाठीमागे त्यांचा हेतू काय नाही. म्हणजे देश सुधारावा, शहर सुधारावं तसं काही भावना नाही. एक लोकांची दिशाभूल करायची म्हणून त्यांनी केली. तशी अजित पवारांची नाही. शरद पवार त्यांच्या म्हणतात की त्यांच्या तालमीतून ते शिकून आलेले. अर्थातच आज आपण कोल्हापूर वासियांचा कल बघितला. मुख्यमंत्री नेमके कोण होणार आहेत हेही आपल्याला समजलं. मी सुनंदा नाईक, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.